ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। सांगली लोकसभेचा तिढा सुटला खरा, पण नेत्यांची मनं खरंच जुळली आहेत का असा प्रश्न आता विचारला जातोय। कारण गुरुवारी सांगलीमध्ये झालेल्या सभेवरून राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालंय। पाहूयात। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट पाहायला मिळते, मात्र सांगली लोकसभेत सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे। गुरुवारी सांगलीमध्ये महाविकास आघाडीची जाहीर सभा झाली। उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली खरी, मात्र इथे काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली, त्यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडलाय। महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील सुंदोपसुंदी उघड झाली आहे। या जाहीर सभेत जयंत पाटील यांनी विश्वजित कदम यांचं नाव न घेता त्यांना कानपिचक्या दिल्या। स्टेजवर एक आणि खाली एक अशी भाषा जर आम्ही करायला लागलो तर पंचायत होईल। लोक काय म्हणतात हे फार महत्त्वाचं नाही, आपली सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे। मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, माझ्या पक्षात राहायचं असेल, माझ्या बरोबर काम करायचं असेल तर त्यांनी चंद्रहार पाटलांचंच काम केलं पाहिजे। विश्वजित कदम यांनी निवडणुकीत चंद्रहार पाटील यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं। तसंच आपण सांगलीचे वाघ असल्याचा दावाही केला होता। आणि आज तुमच्याकडे सुद्धा महाराष्ट्राचा एक वाघ म्हणून या ठिकाणी पाहण्याची आज जे लोकांचा दृष्टिकोन आहे, पण जसे तुम्ही वाघ आहात साहेब, तसे सांगली जिल्ह्यातले आम्ही सुद्धा वाघ आहोत एवढंच मला सांगायचंय। आणि वाघ म्हणून जे काय आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे तो पाळण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू। विश्वजित कदम यांच्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे। खासदार संजय राऊत यांनी विश्वजित कदम यांना खुलं आव्हान दिलंय। विश्वजित कदम नक्कीच वाघ असतील किंवा आहे, ते वाघ आहेत की नाही ते 4 जूनला कळेल। जर त्यांनी मोठ्या ताकदीनं चंद्रहार पाटलांना विजयी केलं महाविकास आघाडीचे उमेदवार, तर नक्कीच ते वाघ आहेत अशी त्यांना आम्ही पदवी देऊ। उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभेतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीतला वाद उफाळून आला। खरं तर विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेसाठी आग्रह धरला होता। त्यानंतर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली। विशाल पाटील यांच्या बंडखोरीला विश्वजित कदम यांचा छुपा पाठिंबा असल्याची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा आहे। गुरुवारी सांगलीत झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेबद्दल एक सूचक वक्तव्य केलंय। म्हणून विश्वजित, मी आज सगळ्यांच्या समोर सांगतो, जर मला पहिल्या दिवशी कळलं असतं ना सांगली विश्वजितला देत आहेत, मी त्याच दिवशी सांगली सोडली असती, सांगली सोडली असती। कारण तेवढा अधिकार आणि तेवढं प्रेम माझं तुझ्यावरती आहे। पतंगरावांना सुद्धा बाळासाहेबांकडे आलेले मी पाहिलेले आहे। अर्थात महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसनं सांगलीची जागा प्रतिष्ठेची केली। काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत शेवटपर्यंत या जागेवरून रस्सीखेच सुरू होती। उद्धव ठाकरे यांनी परस्पर सांगलीत उमेदवाराची घोषणा करत काँग्रेसवर कुरघोडी केली आणि तिथूनच वादाला तोंड फुटलं। आता प्रचार रंगात आलेला असतानाही महाविकास आघाडीतलं नाराजी नाट्य काही संपता संपत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।